श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती शिवरायांच्या स्वरूप पुतळा आगमन सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली मिरवणूक। आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्याने आरोग्य मित्र बेमुदत संपावर। मोहाडी उपनगर येथे श्री कुणकेश्वर महादेव हनुमान मंदिर, श्री दत्तपूर्ती व सद्गुरू एकनाथ महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली शोभायात्रा। शिवजन्मोत्सवानिमित्त समाज प्रबोधनकार डॉक्टर प्राध्यापक वसंत अंकारे यांचे व्याख्यान संपन्न। उद्योगनगर सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चेतन कुमार मंडोरे तर व्हाईस चेअरमनपदी दिनेश कुमार अग्रवाल यांची बिनविरोध निवड। आणि दादरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे यंदा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त मंगळवारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आगमन सोहळ्यानिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। धुळे शहरातील मोहाडी उपनगरात यंदा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। त्यानिमित्त मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमन सोहळ्यानिमित्त शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। मोहाडी उपनगरात लोकसहभागातून 30 लाखांचा निधी गोळा करून शिवरायांचा 1500 किलो वजनाचा ब्रांज धातूचा 12.5 फूट उंच अशी भव्य मूर्ती बनवण्यात आली आहे। श्री शिव स्मारक समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। गोंदूर येथील मूर्ती कारखान्यापासून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक धुळे शहरात आग्रा रोड मार्गे मोहाडी परिसरातील श्रीकृष्ण पार्किंग यार्ड तसेच मोहाडीतील प्रमुख रस्ते परिसरातून वाजत गाजत पोहोचली। या मिरवणुकीत मोहाडी उपनगरातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक सक्रियपणे सहभागी झाले होते। या प्रसंगी शिव स्मारक समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेश पवार, उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावडे, कार्याध्यक्ष प्रवीण पवार, योगेश पाटील तसेच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोजी मोहाडी उपनगरातील या सर्व अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत राजश्री छत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा आगमन सोहळा आज संपन्न होत आहे। गोंदूर येथील श्री सरमत पाटील यांच्या फॅक्टरीमधून कारखान्यामधून सदर पुतळ्याची मिरवणूक निघाली आहे। सर्व धुळे शहरामधून या प्रत्येक प्रभागामधून या नगरसेवक या जे शिवप्रेमी आहेत ते मिरवणुकीचे स्वागत करत आहेत आणि खूप जल्लोषाचं वातावरण आहे। त्यानिमित्ताने मोहाडीमध्ये आज दिवाळी मनवली जात आहे। त्यानिमित्तानं सर्व धुळेकर जनतेला मी 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे धुळ्यात सर्व आरोग्य मित्रांतर्फे मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आरोग्य मित्र मंगळवारपासून बेमुदत संपावर उतरले आहेत। धुळ्यातही आरोग्य मित्रांच्या वतीने बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे। याबाबत माहिती अशी की महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र 12 फेब्रुवारी 2000 पासून बेमुदत संपावर जाणार होते। परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली। यामध्ये किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजासह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली। सहाय्य संस्थेचे पदाधिकारी यांनी आरोग्य मित्रांच्या मागण्यासंदर्भात 10 दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष DL कराड यांनी सांगितले की राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ देऊ असे सांगितले। त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन या बैठकीमध्ये 10 दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला। परंतु दिनांक 17 फेब्रुवारीपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही। त्यामुळे मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांनी संपावर जाण्याचे ठरवले। त्यामुळे सर्व आरोग्य मित्र धुळ्यातही बेमुदत संपावर गेले आहेत। यावेळी आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड, उपाध्यक्ष LR राव, राहुल गायकवाड, गणेश शिंदे, किरण डमडेरे, वैशाली साखरे, संदीप फनसे आदि उपस्थित होते। आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आम्ही महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र
आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आज आम्ही आजपासून संप आम्ही पुकारत आहे. हा संप पुकारण्याचं कारण आमचं असं आहे, गेल्या 4 वर्षापासून आम्ही आमच्या पगारवाढ संदर्भात कंपनीकडे, सोसायटीकडे व सरकारकडे आम्ही अर्ज विनंत्या करतोय, परंतु आमची दखल कुठलीच घेतली जात नाहीये. मुंबई येथे 2 वेळेस चर्चा झाली तरी कंपनीने व गव्हर्नमेंटने आमचं कुठलीच दखल घेतल्या नसल्यामुळे आज आम्ही संपावर बसत आहे. तसेच आम्ही आज आरोग्य मित्र आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आम्ही लोक आहेत, तरी आम्हाला अतिशय कमी पगार दिला जातो. या योजनेमध्ये काम करत असताना पेशंटला ॲडमिट करण्यापासून तर डिस्चार्जपर्यंत सर्व कामं आम्ही आरोग्य मित्र करतात, तरी आम्ही अतिशय तुटपुंज पगारावर आमचा संसार आम्ही चालवत आहे. तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आमचा आरोग्य मित्राची जी पगार आहे ती 26,000 आम्ही आमची मागणी केलेली आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाही. आम्ही हा जो संप आहे आमचा सिटू संघटना अंतर्गत, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटने अंतर्गत आम्ही हा संप पुकारलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप माघार घेणार नाही. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे श्री कुंदकेश्वर महादेव हनुमान मंदिर, श्री मूर्ती व सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे श्री कुंदकेश्वर महादेव हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री सद्गुरू एकनाथ महाराज रानमळा व श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोहाडी उपनगरातून शोभायात्रा काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली. महादेव मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक विनायक शिंदे, कुणाल पवार, आकाश शिंदे, गोरख पाटील, देवा केदार, आबा पांगे, कैलास गर्दे, ताराचंद वाघ, ईश्वर पवार, विजय कापडणीस, आरबी शिंदे यांच्यासह वालचंद बापूजी उपनगर येथील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पासून मोहाडी नगरीत वालचंद बापूजी नगरामध्ये श्री कुंदकेश्वर महादेव मंदिर व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होत आहे. त्या निमित्ताने सर्व देवी देवतांचे ग्रामप्रदक्षिणा म्हणून आज सुरुवात करण्यात आली आणि आज 18 तारखेला ग्रामप्रदक्षिणा, 19, 20 आणि 21 हे 3 दिवस हे पूजापाठ चालणार आहे देवी देवतांचे आणि 21 तारखेला महाप्रसाद महाभंडाऱ्याचं आयोजन आज मोहाडीमध्ये करण्यात आलेलं आहे. याच्या निमित्ताने आज मोहाडीकर जनता अतिशय उत्स्फूर्तपणे आज रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे 21 तारखेला देखील महाप्रसादाच्या दिवशी मोहाडीकर जनता असेल, धुळेकर जनता असेल, सर्व नागरिकांना, सर्व भक्तांना, भाविक भक्तांना मी विनंतीपूर्वक आमंत्रित करतो की आपण सर्वांनी 21 फेब्रुवारी 2025 रोजी वालचंद बापूजी नगर मोहाडी उपनगर येथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच विनंती करतो. शिवजन्मोत्सवानिमित्त धुळे शहरातील पांढरा नदी किनारी छत्रपती महाराजा अग्रेसन येथे समाज प्रबोधनकार डॉक्टर प्राध्यापक वसंत अंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभाग व वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पांढरा नदी किनारील छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे मंगळवारी समाज प्रबोधनकार प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले. सध्याचे युग हे सोशल मीडिया, मोबाईल व टेलिव्हिजनचे आहे. याच्या अतिवापरांमुळे किशोरवयीन मुले आणि मुली यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे मुलामुलींचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर वसंत अंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी उपस्थितांना व्याख्यानाद्वारे मूलमंत्र सांगितला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक किशोर काळे, देवीदास बोरसे, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, दीपक काकुस्ते, श्यामकांत बोरसे, निलेश राजपूत, जितेंद्र सोनवणे, संकेत बोरसे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज वंदे मातरमच्या वतीने अतिशय सुंदर अशी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या राज्याचे ज्यांनी आपल्याला या देशाला धर्मावर
आणि नीतीवर चालवायला शिकवलं. त्या महान राजांचे उद्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख शुभेच्छा देतो. आयोजकांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी या ठिकाणी बोलवलं. मला पुढचे आज भरपूर कार्यक्रम आहे. त्याचं माझ्याचं प्रेम कमी झालं आणि आता त्याला माझी आठवती मिळेल काल रात्री कावड त्या हातना आलाय घाला. आज घरी कसं जायचं नाही, कारखान्यावर घरी कसं जायचं, उड्या मारत घरी जायचं, टाना उड्या मारत जायचं. मम्मी पुढं आली की मम्मीला म्हणायचं मम्मी आय लव्ह यू माफ करायचं. आईच्या गालाचा एक मुका घ्यायचा. आज तुझ्या आईला लगेच तुझ्या बापाला फोन केला पाहिजे. ह्याच्या आडवं तेवढं यायचं नाही सर, ह्याच्या आडवं यायचं नाही, ह्याच्या आडवं हे मॉनिटर. आलं का लक्षात? बापाला फोन केला पाहिजे, इकडे या लेख कशी तर करायला लागले. आलं का? लेख कशी तर करायला लागले, पप्पा पुढे आला की पप्पाकडे बघायचं, म्हणायचं पपड्या आय लव्ह यू म्हणायचा. आणि पप्पाच्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, पप्पा माग करायचा. आई बाप या वंदे मातरमकडे जायला पाहिजे. नेमकं खरं आज तुम्ही ठेवलं होतं कुठलं व्याख्यान, आलं का लक्षात? एवढ्या आनंदात घराकडे जायचं. आणि आज तुम्हाला खरं सांगू का, मला अजिबात काय टेन्शन नाही, ताण नाही, तणाव नाही. सगळी ही कॉलेजची सगळी ही कारकी दिसतात माझ्या समोर. 20,000 लेकरं माझ्या समोर असतात. 20,000 रोज 20,000 30,000. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचसिद्धी आई जगदंबेच्या छत्रपतींच्या कृपेने या जिभेवरती आलेला गेला. आजकाल प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतो, जनावर सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन बसतं, डोळ्यातून अश्रू काढतं. एवढं जगदंबेनं आपल्याला वाचसिद्धी दिली. पण इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली, अनेकांची कीर्तनं यांनी पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर या कार्ट्याने फेस आणलेला आहे. कार्ट शाळेतनं घरी कधी जाईल शिक्षक वाट बघतो आणि घरातनं कार्ट शाळेला कधी जाईल त्याची आई वाट बघत असती. एवढी ही नालायक कार्टी. मागच्या महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून फटून अगदी शायनिंग मारत असा खुर्चीवर बसलो होतो आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय केला ग तुझ्यावर अन्याय? तर ती माता मला म्हणते सर सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता म्हणते लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी तिला म्हणलं सगळी एका बसमध्ये घाल आणि खाली तशीच गोव्याला पिकनिकला निघून जा, पण ही कार्टी माझ्या समोर बसवायची नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम म्हणाल्या सर तुमच्या पुढं बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मी म्हटलं ठीक आहे बसाव पाठीमागं, पण 100 फूट लांब बसवायची आणि हातामध्ये 2 काटे घेऊन तिथं शिक्षक बसवायचं. जर का पोरांनी दंगा केला हाताचा माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील उद्योगनगर सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चेतन मंडोरे तर व्हाईस चेअरमनपदी दिनेश अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील उद्योगनगर सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चेतन कुमार मंडोरे तर व्हाईस चेअरमनपदी दिनेश कुमार अग्रवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत माहिती अशी की धुळे शहरातील मालेगाव रोडवरील उद्योगनगर सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमोल इंदाईत व सहाय्यक अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आली. यावेळी चेअरमनपदी चेतन कुमार प्रकाशचंद मंडोरे तर व्हाईस चेअरमनपदी दिनेश कुमार रसिकलाल अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी चेअरमन आशिष पाटील, चेतन मंडोरे, दिनेश अग्रवाल, कांतीलाल चौधरी, विनीत जैन, अजय भंडारी, सुनील मुथा, प्रवीण बापना, अमोल कबाडे, विमला चौधरी, मिनल पाटील, व्यवस्थापक कैलास जाधव आदी उपस्थित होते. उद्योगनगर सहकारी संस्थेची छोटंसं इलेक्शन झालं. त्या इलेक्शनमध्ये मावळते चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन माननीय दिनेश भाऊ अग्रवाल यांनी फार चांगली भूमिका मांडली आणि फार चांगली भूमिका घेऊन मला चेअरमन पदसाठी सपोर्ट केला. मी यांचे आभार व्यक्त करतो. वार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम लीडर साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड होती त्यानिमित्ताने पार पडला.
आणि सगळेच आमचे 11 डायरेक्टर आहे. सगळ्या संचालकांची एक इच्छा होती की आतापर्यंत जी आमची परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेनुसार बिनविरोध निवड व्हावी आणि त्या परंपरेला साजेसच सर्व संचालकांच्या मदतीने त्यांच्या सल्ल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्याच्यामध्ये चेतन भाऊ मंडोरे जे आहेत ते अध्यक्ष म्हणून त्याची निवड झालेली आहे आणि दिनेश अग्रवाल यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांना मी ह्या निमित्ताने दोघांना शुभेच्छा देतो. संस्थेच्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था एक नवीन विकासाची उंची गाठेल असं मी आशा व्यक्त करतो. धुळे तालुक्यातील दांडरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यात्रोत्सव सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. धुळे तालुक्यातील दांडरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्त नवनाथ बाबांच्या काठीची तसेच नवनाथ बाबांच्या पादुकांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. दिनांक 17 व 18 फेब्रुवारीला 2 दिवस सुरू राहणाऱ्या यात्रेनिमित्त गावातील नवनाथ बाबांच्या मंदिर परिसराला संपूर्ण विद्युत रोषणाई करून फुलांनी सजवण्यात आले होते. सोमवारी संपूर्ण गावातून नवनाथ बाबा यांची काठीची तसेच नवनाथ बाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. या काठीची मोठी परंपरा आहे. काठीला यथाशक्तीने भाविक नोटांचा हार करून काठीला चढवत असतात. तसेच दरवर्षी काठीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. नवनाथ बाबा भाविकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते तर मंगळवारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेत खेळणी, संसारोपयोगी भांडे, छोटे मोठे पाळणे, हॉटेल्स आदी करमणुकीच्या साधनांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील चेतन पाटील, भास्कर पाटील, शालिक्राम वाघ, बाळू पाटील, साहेबराव शेवाळे, मुन्ना पवार, माजी सरपंच संतोष पवार, माजी पोलीस पाटील भिला पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दांडरे गावातील ग्रामस्थ नवनाथ महाराजांची यात्रा ही सालाबादाप्रमाणे या यात्रेचा उत्सव हा 3 दिवस असतो. पहिल्या दिवशी तमाशा असतो, दुसऱ्या दिवशी काठी पालखी ध्वज मिरवणूक असते. पालखी वारकरी संप्रदायाचा आमचे दैवत गहिनीनाथ महाराज यांच्याकडून घेतलेले दीक्षा या स्वरूपाची असल्यामुळे संपूर्ण भजनी मंडळ तसेच गावातील सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व एक दिलाने काठीची पूजा करतात. संपूर्ण गावात मोठ्या जल्लोषाने वाजत गाजत काठीची मिरवणूक असते. गावागावातून आलेले भाविक यांनी स्वेच्छेने काठीसाठी देण म्हणून पैसे बांधले जातात. अंदाजे 3 लाखापर्यंत आणली असते. या रकमेचे गावातील मंदिराचे सुशोभीकरण करणे हे काम करत असते. काळापासून असलेले दैवत हे नवनाथ महाराजांचे आम्हाला सुद्धा आठवत नाही. ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे आणि आपल्यापर्यंत आम्ही केलेली आहे. सर्व ग्रामस्थांचा यामध्ये मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे बाहेरून आलेले जे यात्रिक असतात, पाहुणे मंडळी असतात, हे सुद्धा फार मोलाचं सहकार्य असं करतात. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचं सहकार्य असतं. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्या CCTV कॅमेऱ्यामुळे गावात अतिशय शांतता झाली. यावर्षी आम्ही CCTV कॅमेरे ठेवले कारणाने गावात कुठलाही अनुचित प्रकार किंवा तमाशामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्व एक दिलाने एक जोमाने कामाला लागतो आणि असंच कार्य आम्ही यापुढेही करत राहू. लोकवर्गणीतून लोकसहभागातून सर्व गावागावातून प्रत्येक घरातून पैसे जमा करतो आणि हा उत्सव साजरा करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवरायांच्या स्वरूप पुतळा आगमन सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली मिरवणूक. आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्याने आरोग्य मित्र बेमुदत संपावर. मोहाडी उपनगर येथे श्री कुणकेश्वर महादेव हनुमान मंदिर, श्री दत्तपूर्ती व सद्गुरू एकनाथ महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. शिवजन्मोत्सवानिमित्त समाज प्रबोधनकार डॉक्टर प्राध्यापक वसंत अंकारे यांचे व्याख्यान संपन्न. उद्योगनगर सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चेतन कुमार मंडोरे तर व्हाईस चेअरमनपदी दिनेश कुमार अग्रवाल यांची बिनविरोध निवड. आणि दांडरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.